तर प्रत्येकाची अपेक्षा आहे, मला जेव्हा 50,000 हार पडले त्याच्यापैकी 90% लोक ते हार घालताना म्हणाले की आता तुम्ही मंत्री झालं पाहिजे. जेवढे फोन आले फोनवर शुभेच्छा देताना सगळे सांगत होते की तुम्ही मंत्री झालं. पण अतिशय गर्वानं खरं तर मी बोलू नये, मीडियानं माझं हे वाक्य झापून एवढीच विनंती आहे, प्रेमानं सांगतो. अजित दादा शब्दाचा पक्का आहे. माझी परिस्थिती घाटे साहेब अशी आहे, मी दरवर्षी वर्गामध्ये पास आहे, पण दरवर्षी पहिली वेळेस घेतला, पहिली पास वेळेतून पण पहिलीच पास आहे. असं इतके वर्ष मी करत होतो. त्याचं कारण असं आहे की पहिली निवडणूक मी शिलाई मशीनवर लढली, तेव्हा निवडून आलो. ते म्हणायचे की तुझी वेळ पहिली आहे, तू थांब. शिवसेनेतून निवडून आलो, शिवसेनेवाले म्हणायचे तुझी पहिली वेळ आहे. भाजपमधून निवडून आलो, भाजपवाले म्हणजे तुझी पहिली वेळ आहे, थांब. आता राष्ट्रवादीतून निवडून आलो. मग एका दिवशी शिवराज पाटलाच्या प्रवेशाच्या दिवशी मी दादांना सांगून टाकलं, दादा माझी परिस्थिती अशी आहे की कुठेही गेलो निवडून आले की पहिली वेळ आहे, कारण प्रत्येक निवडणुकीला वेगळा पक्ष झाला. दादा म्हणले की अजित पवार हा शब्दाचा पक्का आहे, तुमची 2004 पासूनची सिनियरिटी मी काउंट करीन आणि त्याचा न्याय द्यायची भूमिका मी घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा शब्द त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेला आहे. पण तुमच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत, मला असं वाटतं की परमेश्वर लोकच पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असं जर मला तर चुकीचं होणार. ते मंत्रीपद गाड्या घडून घेऊन फिरायसाठी नाही, ते जिल्ह्याचा चेहरा बघ. आज नांदेडची अवस्था कशी आहे, नांदेडचा पकाल शहर या महाराष्ट्रात दुसरा कोणता नाही. आपण जर तुलना केली 50 वर्ष झालं आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या घरी सोपा आहे, आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या घरी 50 वर्ष झाला सोपा आहे. पण बारामती शिंगणापूरलाही निवाडले एवढं चांगलं शहर झालंय. बारामतीला फोन करणारा अधिकारी सांगतात एखाद्या झाडाचं पान रस्त्यावर पडलं तरी ते उठून दिसते, नांदेड मध्ये खड्ड्यात माणूस पडला तर सुद्धा दिसत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून तुमच्या पुण्या नेत्याने नांदेडचं फार वाटेवर करून टाकले. आता त्याचा भाग नाहीये, पण लोकांना देखील माहिती.